तालुक्यामध्ये. नमस्कार. आपण आज माजलगाव शहरामध्ये आहोत. माजलगाव शहरामध्ये आज पंचायत समितीच्या माध्यमातून जो गावोगावी होत असलेल्या माजलगाव तालुक्यातील राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत जे कामं होत आहेत त्या कामाच्या तक्रारी घेऊन बसपाचे जिल्हा प्रभारी अमोल डोंगरे यांनी आज आंदोलन केलं आहे. ठिकठिकाणी सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशनमध्ये मोठ्या लाखोच्या कोटींच्या रुपयाचे कामं होत आहेत. मात्र ते कामं त्या इस्टिमेटप्रमाणे न होता बोगस पद्धतीने राबवले जात आहेत. याच्या फॉलोअप घेण्यासाठी डोंगरे साहेबांनी पंचायत समितीला आणि त्यांच्या वरिष्ठांना खूप वेळा तक्रारी दिल्या. त्या तक्रारीचं निराकरण झालं नाही. अखेर त्यांनी आज अर्धनग्न ढोल बजाव आंदोलन कुठं केलं आपण? ढोल बजाव आंदोलन ग्रामीण पाणी पुरवठा योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना पंचायत समिती परिसरामध्ये त्यांनी केलं. हे ढोल बजाव आंदोलन त्यांनी सरकारची कान उघडणी करण्यासाठी केलेलं आहे. गावोगावी कोट्यावधी रुपयाचा जो निधी शासनाचा जो की सर्वसामान्य माणसाला जलजीवनच्या माध्यमातून पाणी पिण्यासाठी आसन सांडपाण्यासाठी आसन उपयोगात येतो, त्याचा गैरवापर प्रशासनाने चालवला आहे. त्यांनी त्यांच्या तक्रारी दिल्या आहेत आणि त्यांचं आज आपण काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेत आहोत. आता आपल्यासोबत आहेत. आपण आज आंदोलन केलं आहे, या आंदोलनाविषयी आपण काय सांगता? या आंदोलनाविषयी जर आपण विचार केला किंवा आपण त्या आंदोलनाच्या जर माध्यमातून बघितलं तर संबंध जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आणि देशात जलजीवन मिशनचे कामं जोरात चालू आहेत. बरोबर. आणि त्या जलजीवन मिशनचे काम चालू असताना त्याचा शुद्ध हेतू काय आहे की त्या गावातील लोकांना शुद्ध पाणी आणि मुबलक पाणी आणि जो जलकुंभ आपण उभा करतो आहे तो जलकुंभ दर्जेदार व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण जिथून पाणी घेतो त्या पाणी घेत असताना ते पाईपलाईन जे आपण अंतरणार आहोत ती पाईपलाईनसुद्धा निकृष्ट दर्जाची असली पाहिजे, उत्कृष्ट दर्जाची असली पाहिजे. तिचे जे पाईप्स आहेत किंवा म्हणजे टाकत असताना आपण ते एकदम सरळ रेषेत टाकले पाहिजेत. तर आपण जर ती पाईपलाईन विहिरीपासून जर जलकुंभापर्यंत आणली तर जलकुंभापर्यंत येईपर्यंत ती जी पाईपलाईन आहे ती वाकडे तिकडे नागमोडी स्वरूपाची आहे. आणि मग जिथून आपण पाणी घेतो विहिरीतून ते पाणी तेवढ्या प्रेशरनं त्या विहिरीमध्ये एवढ्या गतीने किंवा प्रेशर येणार नाही आणि त्या पाण्याला अडथळा होईल, अडकत पाणी येईल. आणि ते जलकुंभापर्यंत जरी आलं, गावामध्ये जी पाईपलाईन अंथरली गेली ती पाईपलाईनसुद्धा रस्त्याच्या मधोमध, म्हणजे जे रस्ता जो आहे हा राष्ट्रीय राष्ट्रीयच आहे ना तो. बरोबर आहे. रस्ता म्हणजे हा राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्या राष्ट्रीय संपत्तीची ह्यांनी तोडमोड करून मधोमध सिमेंट रस्ते तोडून पाईप अंतरलेले आहेत. बरं, हे एका गावापुरतं मर्यादित नाही तर हे माजलगाव तालुक्यातील बऱ्याचशा गावातून जेव्हा मी प्रथम याच्यावर निवेदन दिलं पंचायत समितीला दिलं, त्यानंतर 14 जानेवारीला मी आमदार साहेबांच्या निवासस्थानी आंदोलन करणार होतो, परंतु त्यांचा जन्मदिवस होता आणि जन्मदिवस असल्यामुळं मग मी ते आंदोलन स्थगित केलं आणि त्याच्या पुढे केलं नाही. परंतु त्यांच्या मी कानावर घातलं, त्यांच्या लक्षात आणून दिलं की ही बाब अशा स्वरूपाची आहेत आणि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. तर मग आता हे विषय तालुक्याचा आहे. बरोबर आहे ना? तालुक्यात मग आता तुम्ही ह्या निवेदनाचं तुमच्यावर आता जर का प्रशासनाने आज ही आंदोलन केलं आहे, अर्धनग्न केलं आहे, त्याची जर दखल त्यांना किती दिवसाचा अल्टिमेटम दिला आज तुम्ही? मी त्यांना सांगितलं की कमीत कमी 15 दिवसामध्ये तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून चौकशी करा, चौकशी करून कारवाई करा आणि त्याचा अहवाल वरिष्ठांना कळवा. आणि 15 दिवसाचा अल्टिमेट दिलाय तुम्ही. 15 दिवसात जर प्रशासनाने त्याच्यावर योग्य ते पाऊल उचललं नाही तर आपली पुढील काय ॲक्शन आणि कारवाई आपल्याकडून काय असू शकते? मला एक इशारा काय असून आपला? मला बीड गदर न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि लोकप्रकाश न्यूज चॅनलच्या माध्यमातून असं सांगायचं आहे, जर माझ्यासारखा उच्च शिक्षित आणि हाडामासाचा कार्यकर्ता या कार्यकर्त्याला जर इथलं प्रशासन व्यवस्था जी आहे ही प्रशासन जर उघडं करीत असेल, भोंगळं करीत असेल तर ह्यांचा भोंगळा कारभार आम्ही कधीही झाकू दिला जाणार नाहीत. त्यांना आम्ही हा भोंगळा कारभार उघडा केल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही जो त्यांना अल्टिमेटम दिला 15 दिवसाचा, त्या 15 दिवसामध्ये जर
अल्टिमेटम देऊनसुद्धा याच्यामध्ये चौकशी नाही झाली तर निश्चितपणे मी 27 तारखेला आपल्या बीड जिल्ह्याचे जे मुख्याधिकारी आहेत, कार्यकारी मुख्याधिकारी जितीन रहमान साहेब यांना पत्र दिलं आहे, निवेदन दिलं आहे आणि त्या अनुषंगाने आज 6 तारखेला मी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यालय पंचायत समिती परिसरामध्ये आंदोलन केलं. यानंतर जर असंच झालं आणि या गोष्टीकडे म्हणजे लक्ष दिलं नाही तर मी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या कार्यालयामध्ये गाडवर नाचवणार आहे. बरं बघा, तर आपल्यासोबत होते जिल्हा प्रभारी बसपाचे अमोल डोंगरे यांनी आज आंदोलन अर्धनग्न ढोल बजावतं केलेलंच आहे. मात्र त्यांनी प्रशासनाला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. या येणाऱ्या 15 दिवसामध्ये प्रशासनाने योग्य त्यांच्या ज्या मागण्या केलेल्या आहेत, जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामाचा भ्रष्टाचार रोखून येथील नागरिकांना पाण्याची सुविधा मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीने कामं करून इस्टिमेटच्या धोरणानुसार कामं करून त्या गावामध्ये जलजीवन मिशनचे कामं पूर्ण झाले पाहिजेत. त्यांनी या कामासाठी ज्या त्यांचे निवेदन दिले आहे त्याच्यामध्ये 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे. 15 दिवसानंतर जर का प्रशासनाने यांच्या मागणीची योग्य ती अंमलबजावणी केली नाही आणि संबंधित त्या प्रशासकीय जे कोणी असतील, अधिकारी असतील, काय कॉन्ट्रॅक्टदार असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या कामाला योग्य त्या पद्धतीने सुरुवात जर केली नाही तर अमोल डोंगरे त्या संबंधित खात्याच्या कार्यालयामध्ये गाढवं घेऊन नाचवण्याचं काम करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पाण्याचा प्रश्न आहे. म्हणतात ना, जल ही जीवन आहे आणि हे आताचं हे जी योजना आहे ती अखंड शेकडो वर्षापर्यंत चालणारी आहे. ही आता जर चांगली पद्धतीने जर राबवली गेली तर भविष्यातील शेकडो वर्षाचा पाणी प्रश्न मिटणार आहे. तरी प्रशासनाला गदर न्यूज आणि लोकप्रकाश न्यूजच्या माध्यमातून आपणही सांगू इच्छितो की जल ही जीवन आहे. गावकऱ्यांना त्या पाण्याचा भविष्यामध्ये चिरकाल उपयोग होण्यासाठी संबंधित जे डोंगरे आहेत त्यांच्या मागण्यांचा विचार करावा आणि त्यांच्या मागण्याचा प्रशासन नक्कीच विचार करेल. आपण अशी ग्वाही त्यांच्याकडून घेऊ शकतो. सध्या मी ज्ञानेश्वर लंगे, माजलगाव.